आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधल्या तपोवन येथे साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासन घेत आहे आणि या निर्णयाच्या विरोधात सर्व स्तरातून मोठा विरोध वाढत असताना कलाकारांनी देखील वृक्षतोडीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांनी वृक्षतोडीच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेकडून आज वृक्षतोडीच्या विरोधात तपोवन येथे काही वेळातच आंदोलन करण्यात येणार आहे। चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्यासोबत विविध कलाकार या आंदोलनामध्ये सहभागी होऊन वृक्षतोडीचा विरोध दर्शवणार आहेत। वृक्षतोडी विरोधात सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी आणि नाशिककरांसोबत कलाकार देखील या वृक्षतोडीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे, प्रहार, अजित पवार यांचे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या सगळ्या राजकीय पक्षांनी देखील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। दरम्यान या वृक्षतोडी संदर्भात प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं झाड तोडण्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापले, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।